नमस्कार, मी आरती. महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत. तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी. 2008 मध्ये जी रेल्वे भरती झाली होती, जेव्हा राज ठाकरे साहेब यांच्यावरती गुन्हा दाखल झाला होता, त्या संदर्भात कोर्टाकडून राज ठाकरे यांना आता समन्स बजावण्यात आले होते. राज ठाकरे हे कोर्टात हजर झाले होते तेव्हा चार्जशीट फ्रेम करून कोर्टाने जी केस पुढे प्रक्रियेसाठी सेशन कोर्टाकडे ट्रान्सफर केली होती. त्या अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव यांनी पत्रकार परिषद घेत पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की 2008 मध्ये रेल्वेची भरती झाली होती. या रेल्वे भरतीच्या वेळी सन्माननीय राज ठाकरे यांच्यावर जी केस झाली होती, त्या केसची चार्जशीट आज फ्रेम झाली आहे. त्या संदर्भात कोर्टाने राजसाहेबांना समन्स बजावले होते. राजसाहेब हे कोर्टात हजर झाले होते. चार्जशीट फ्रेम करूनही पुढील प्रक्रियेसाठी कोर्टाने ही केस सेशन कोर्टाकडे ट्रान्सफर केली आहे. आमची भूमिका अगदी स्पष्ट आहे. 2008 साली रेल्वे भरतीच्या विरोधात जे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आंदोलन झाले होते, त्या आंदोलनात राजसाहेबांवर गुन्हा दाखल झाला होता. त्याचबरोबर अनेक मनसे कार्यकर्त्यांवरही गुन्हा दाखल झाला होता. 2008 साली जी रेल्वे भरती प्रक्रिया झाली होती, त्यावेळेस उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, झारखंड या ठिकाणाहून हजारो विद्यार्थी भरती प्रक्रियेसाठी आले होते. त्यावेळी या भरती प्रक्रियेची जाहिरात ही कोणत्याच न्यूज चॅनलवर किंवा वृत्तपत्रात आली नव्हती. याची आम्हाला काहीच माहिती नव्हती. इतक्या मोठ्या प्रमाणावर रेल्वे भरती झाली होती. या आंदोलनानंतर रेल्वे भरतीचीच नाही तर सेंट्रल गव्हर्नमेंटची सुद्धा जाहिरात महाराष्ट्रातील प्रत्येक न्यूज चॅनल आणि प्रत्येक वृत्तपत्रात मराठीमध्ये जाहिरात येण्यास सुरुवात झाली. त्यानंतर अनेक मराठी तरुण रेल्वेमध्ये कामाला लागले. महाराष्ट्रात तसेच बॅनर लागायला लागले. हजारो मराठी तरुण सेंट्रल रेल्वेमध्ये कामाला लागले. याचा आम्हाला फार आनंद होतो. तेव्हापासून आजपर्यंत अशी भरती प्रक्रियेची जाहिरात या मराठीमधून येतात. त्यामुळे हजारो मराठी तरुणांना याचा फायदा झाला आहे. आंदोलन करून आम्ही काही गुन्हा केला नाही असे आम्हाला वाटत नाही. आम्ही जे केलं ते मराठी तरुणांसाठी केलं, मराठी लोकांसाठी केलं. महाराष्ट्रातील तमाम मराठी बांधवांना रेल्वेमध्ये नोकऱ्या लागाव्या. आमच्या राज्यात आम्ही आमच्या लोकांसाठी काही चांगलं करत असू आणि त्याबद्दल आमच्यावर गुन्हा दाखल होत असेल, आम्ही हे कसे काय मान्य करू? महाराष्ट्रातील नोकऱ्या इथल्या मराठी तरुणांचा अधिकार आहे. पहिला हक्क महाराष्ट्रवासियांचा आहे. त्यासाठी आम्ही अनेक केस अंगावर घेण्यास तयार आहोत. गुजरातचा सीमा प्रश्नावर विचारले असता ते म्हणाले, पालघरचा जिल्हाध्यक्ष असल्यामुळे त्या ठिकाणी काही गावे ही गुजरातच्या हद्दीमधील आहे असं जे म्हटले जातं, या संदर्भात त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचे मला माहीत आहे. गुजरातमध्ये आपले स्वागत आहे असा जो बोर्ड त्या ठिकाणी लावण्यात आला होता, तो हळूहळू पुढे सरकवण्यात येत आहे. आता 4 किलोमीटर पुढे सरकवण्यात आला आहे. त्यांच्या बाबतीत मला माहीत आहे. त्यावरही आम्ही आंदोलन करणार आहोत. तेथील जे ग्रामस्थ आहे त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यात येईल. महाराष्ट्र आणि गुजरातवरील बॅनर हळूहळू पुढे येत आहेत, तर त्या विरोधावरही आंदोलन करण्यात येईल. गुजरातने महाराष्ट्रात घुसखोरी करायची नाही. यापुढे जर अशा पद्धतीने घुसखोरी करण्यात आली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना तुमच्या अंगावर गेल्याशिवाय राहणार नाही. तपोवनसाठी ठाण्यात ही हजारो झाडांची कत्तल करण्यात येणार आहे. त्याबद्दल तुम्ही काय करणार असे विचारले असता ते म्हणाले की असं काही होणार नाही. त्यांनी काही प्रस्ताव मांडला तरीही झाडे तोडायचे काम आम्ही करून देणार नाही अशी कुठलीही अपेक्षा त्यांनी करू नये. ही सरकारी जागा आहे, त्यांच्या मालकीची नाही. येथील झाडे 100 ते 150 वर्ष जुनी आहे. तुम्हाला वाटलं टेंडर काढायची, झाडे तोडायची आणि स्वतःचे खिसे भरायचे, ही मनमानी ठाण्यातून चालून देणार नाही. तुम्ही फक्त वार्ता करा. 5,000, 10,000 झाडे लावली. कुठे लावली? झाडे जिवंत आहे का हे आम्हाला दाखवावं. जेव्हा वनमंत्री होते त्यावेळेस 5 लाख झाडे लावण्याचा त्यांनी दावा केला होता. कुठे आहे हे 5 लाख झाडे? त्यांनी आमच्या बरोबर फिरावं, आम्हाला दाखवावं. उगाच मोठे मोठे आकडे पुढे करायचे आणि म्हणायचं आम्ही हे केलं, आम्ही ते केलं. जर त्यांनी असं काही केलं तर त्यांनी लक्षात ठेवावं की तुम्हाला आमच्या रोषाला सामोरे जावे लागेल. भाजप सारख्या अफजलखानाबरोबर लढायचं असेल तर राजसाहेब, उद्धव साहेब, जितेंद्र आव्हाड साहेब तसेच महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे की सर्वांनी एकत्र येऊन ही लढाई लढावी. शेवटी राजसाहेब जसं सांगतील त्याप्रमाणे अंमलबजावणी करण्यात येईल. अशा प्रकारे सत्ताधाऱ्यांवर आगपाखड करत खळखट्ट्यांचा नारा आशिष जाधव यांनी दिला.
मला असं वाटतं की तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल 2008ची ही केस आहे रेल्वे भरतीची. आणि रेल्वे भरतीची जी 2008ची जी केस आहे ती ज्या चार्जशीट फ्रेम झाली आहे आणि त्या संदर्भात कोर्टाने सन्माननीय राजसाहेबांना समन्स बजावलं होतं आणि म्हणून आज राजसाहेब कोर्टात हजर राहिले होते आणि चार्जशीट फ्रेम करून आज पुढील जी काही प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेसाठी आता ही केस सेशन कोर्टाकडे गेलेली आहे. सर काय वाटतं अशा अनेक केसेस आहेत ज्या 2008च्या दरम्यान त्यानंतरच्या होत्या मराठी माणसांसाठीच्या होत्या. आता देखील पक्षाचा हाच मुद्दा आहे मराठी माणसांच्या संदर्भातला. त्या केसेसच्या संदर्भात काय वाटतं सरकारने या संदर्भात? मी तुम्हाला आमची भूमिका अतिशय स्पष्ट आहे. 2008च्या पूर्वी जेव्हा रेल्वे भरतीचं जे आंदोलन झालं जे संपूर्ण देशभरात गाजलं त्या आंदोलनामध्ये सन्माननीय राजसाहेबांवर गुन्हा दाखल झाला, अनेक महाराष्ट्र सैनिकांवर गुन्हे दाखल झाले. त्यावेळेला 2008ला आम्हाला हे आंदोलन करावं लागलं होतं यासाठी की त्यावेळेला रेल्वे भरतीच्या परीक्षेसाठी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, झारखंड इथनं हजारो विद्यार्थी आले होते आणि त्यावेळेची कुठलीही ॲड, रेल्वे भरतीची ॲड ही महाराष्ट्रातल्या कुठल्याच पेपरमध्ये आली नव्हती, कुठल्याच टीव्ही चॅनलला आली नव्हती आणि त्याच्यामुळे आम्हाला काही माहितीच नव्हतं की एवढ्या मोठ्या प्रमाणात रेल्वे भरती होते. त्या आंदोलनानंतर पुढच्या सर्व रेल्वे भरतीच्या ज्या ॲड आहेत त्या रेल्वे भरतीच्याच नाही तर सेंट्रल गव्हर्नमेंटची प्रत्येक ॲड ही मराठी पेपरमध्ये यायला सुरू झाली. महाराष्ट्रात त्याचे बॅनर्स लागायला लागले आणि त्याच्यामुळे अनेक मराठी तरुण हे त्यानंतर रेल्वेमध्ये कामाला लागले. हजारो मराठी तरुण रेल्वे किंवा सेंट्रलच्या इतर अनेक भागांमध्ये कामाला लागले आणि आम्हाला त्याचा खूप आनंद आहे की त्या एका आमच्या आंदोलनानंतर हजारो मराठी तरुण सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये कामाला लागले आणि तेव्हापासून आजपर्यंत जेवढ्या ॲड निघतात त्या मराठीत देखील निघतात आणि त्याचा पुरेपूर फायदा हा महाराष्ट्रातल्या मराठी तरुण मुलांना होतो. आज ज्या बाणेदारपणे राज ठाकरेंनी मला हा मान्यताही असं कोर्टासमोर सांगितलेलं आहे पुढची प्रोसिडिंग कशी चालणार आहे आणि अशा पद्धतीचं एक आंदोलन झालेलं आहे. बघा, आम्हाला वाटत नाही आम्ही गुन्हा केला. आम्ही जे केलं ते मराठी मुलांसाठी केलं, आमच्या मराठी लोकांसाठी केलेलं आहे आणि जर आम्ही आमच्या राज्यात आमच्या लोकांसाठी जर एखादी गोष्ट करत असू आणि त्याचा गुन्हा आमच्यावर होत असेल तर तो गुन्हा आम्ही कसा कबूल करणार ना. महाराष्ट्रात प्रत्येक नोकरीवर इथल्या मराठी मुलांचा अधिकार आहे. पहिला अधिकार आमच्या मराठी मुलांचाच आहे आणि त्यांना तो हक्क मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशा हजारो केसेस घ्यायला तयार आहे. तर एक प्रश्न आहे महाराष्ट्राच्या बॉर्डरवरचा. गुजरातचे प्रशासन किंवा गुजरात राज्य हे महाराष्ट्राच्या राज्यातली अनेक गावं जी आहेत तलासरीच्या संदर्भात या परिसरातली वेवची गाव वगैरे तर त्या ग्रामस्थांचा आरोप होता की गुजरात आपल्या राज्यामध्ये घुसतंय आणि आपला प्रदेश त्यांच्या प्रदेशाला जॉईन करतंय. त्या त्यांच्या ग्रामस्थांच्या आरोपानंतर आज तिकडे संयुक्त मोजणी सुरू आहे. कोणता भाग महाराष्ट्राचा, कोणता भाग गुजरातचा, काय वाटतं या संदर्भात? मी स्वतः पालघरचा जिल्हाध्यक्ष आहे त्यामुळे मला हे प्रकरण नीट माहिती आहे. याच्यात तिथल्या काही बॉर्डरवरच्या काही गावांमध्ये याच्या बाबतीतली शंका होती कारण ऑलरेडी त्यांचे बोर्ड पुढे पुढे लागत येत चाललेत. आधी जो काही गुजरातमध्ये आपलं स्वागत आहे असा जो बोर्ड होता तो आता एक 4 किलोमीटर अलीकडे आणून ठेवण्यात आलेला आहे, बरोबर. तर त्याच्या बाबतीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं देखील आंदोलन उभं राहील आणि तिथले जे स्थानिक आहेत त्यांचे जे काही म्हणणं आहे ते ऐकून असे जर चुकीच्या पद्धतीने बॉर्डरवर बॅनर लागणार असतील तर ते उखडून टाकण्याचं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेना करेल. महाराष्ट्रात घुसखोरी करायची नाही. तुम्ही आतापर्यंत जेवढी घुसखोरी केली आहे ती बस करा. आता याच्या पुढे जर तुम्ही महाराष्ट्रात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या अंगावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना गेल्याशिवाय राहणार नाही. सर, तपोवनसाठी ठाण्यामध्ये देखील हजारो बेडची जे कत्तल करण्यात येणार आहे. मनोरुग्णालय जे ते अत्याधुनिक बनवण्यासाठी 3300 बेडचा नवीन बांधण्यात येणार आहे. परंतु मोठ्या प्रमाणात जे आहे 100 वर्ष जुनी जी झाडं आहेत ती देखील मोठ्या प्रमाणात कापण्यात येणार. असं काही होणार नाही. ठाण्यामध्ये त्यांनी काही प्रस्ताव मांडला तर ते काय तोडायचं काम आम्ही करून देऊ अशी कुठलीही अपेक्षा त्या लोकांनी ठेवू नये. तुमच्या मालकीची ही जागा नाही आहे. ही सरकारी जमीन आहे. त्याच्यावर असलेली झाडं ही 100, 150 वर्ष जुनी आहेत. तुम्हाला वाटलं की ती कापायची आणि तुमचे टेंडर काढायची आणि तुमची घरं भरायची हे काय ठाण्यात चालून देणार नाही आम्ही. ऑलरेडी तुम्ही खूप झाडं फक्त वार्ता करता 5000 झाडं लावणार, 10,000 कुठे लावली आणि कुठली लावलेली झाडं जिवंत आहेत एकदा आम्हाला दाखवावं. मध्ये मुनगंटीवार वनमंत्री होते त्यावेळेला त्यांनी 5 लाख झाडं लावली. कुठे 5 लाख झाडं? एकदा मुनगंटीवारांनी आमच्यावर फिरावं आणि दाखवावं की 5 लाख झाडांचं झालं काय. अशा खोट्या गोष्टी तयार करणं, मोठे आकडे फेकणं आणि ते त्यातून मग झाडांची कत्तल असेल आणि इतर गोष्टी हे लोक करत असतात. त्यामुळे ठाण्यात अशी कुठली गोष्ट होणार नाही.
आणि जर करण्याचा प्रयत्न केलात तर तुम्हाला आमच्या रागाला सामोरे जावं लागेल. पालिकेच्या निवडणुका जवळ येणार आहेत, त्या संदर्भातला प्रश्न आहे की राजन विचारे असतील किंवा तुम्ही असाल, ठाण्यामधली काय परिस्थिती आहे? एकत्र महाविकास आघाडी म्हणून लढायचं आहे की दोन पक्ष तुम्ही एकत्र लढणार आहात? काय आहे? आमच्या सर्व महाराष्ट्र सैनिकांची आणि शिवसैनिकांची इच्छा आहे की आम्ही सगळे एकत्र राहिलो पाहिजे, कारण आमची लढाई ही अफजल खानाच्या फौजेसोबत आहे. त्याच्यामुळे सर्वच महाराष्ट्र सैनिक शिवसैनिकांची इच्छा आहे आम्ही सगळे एकत्र राहिलो पाहिजे. आघाडीतल्या घटक पक्षांची इच्छा आहे, काँग्रेसचे इथले जिल्हाध्यक्ष असतील, जितेंद्र आव्हाड साहेब असतील, सगळ्यांचीच इच्छा आहे की जर यांना सामोरे जायचं असेल तर सगळ्यांनी एकत्र जावं लागेल. पण याच्या बाबतीतला जो पूर्ण निर्णय तो सन्माननीय राजसाहेब उद्धव साहेब घेतील आणि जो काही खाली आदेश येईल त्या पद्धतीने आमच्याकडनं त्याची अंमलबजावणी होईल. आत्ता सध्या आम्ही त्यांच्याशी काही जागांवर बोलणं करतो आहे आणि आम्ही त्यांच्याशी बोलतो आहे, परंतु याच्यावरचा अंतिम निर्णय हा सन्माननीय राजसाहेब आणि उद्धव साहेब घेतील. ठीक आहे, ओके. तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत. तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत धन्यवाद.